धम्मसूर्य चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। आज आपण एका कसायाच्या पुत्राची गोष्ट सांगणार आहोत। ही धम्मपदात ही गोष्ट आलेली आहे। गाथा नंबर 235। अशा रीतीने आपण गोघातक पुत्र जो आहे तो सोनार बनतो आणि नंतर त्याच्या जीवनातील जी कहाणी आहे ती सर्वांना उद्देशपूर्ण आहे। ही धम्मदेशना तथागतांनी जेतवन विहारात विहरत असताना एका गोघातक पुत्राला उद्देशून सांगितलेली आहे। श्रावस्ती नगरी येथे एक गोघातक राहत असे। गोघातक म्हणजेच कसाई, गाईचं मांस वगैरे विकणारा तो गोघातक राहत असे। तो रोज काही प्राण्यांना मारून त्यांचे मांस विकत असे आणि त्यातील काही मांस स्वतःच्या कुटुंबासाठी अलग काढून आणि ते शिजवून आपल्या कुटुंबासह खात असे। अशा तऱ्हेने तो कसाई 55 वर्षे निरंतर प्राणी हत्या करून व मांस विकून आपल्या परिवाराचे भरण पोषण करीत राहिला। जरी त्याचे घर भिक्षू विहाराच्या समीपच होते तरी तो शास्त्रांच्या दर्शनाला कधीच गेला नाही, ना कधी त्याने कळशीभर भात किंवा यागू कोण्या भिक्षूला भिक्षा दिली आणि स्वतः तो मांसाविना भोजन कधीच करीत नसे। अशा तऱ्हेने त्याचा स्वभाव बनलेला। एके दिवशी त्याने दुपारी मांस विकून स्वतःसाठी राखून ठेवलेला मांसाचा हिस्सा आपल्या पत्नीला शिजवण्यासाठी दिला व स्वतः स्नान करण्यासाठी निघून गेला। त्याच्या मागे त्याचा एक मित्र पाहुण्यांसाठी मांस पाहिजे म्हणून त्याच्या पत्नीला विनवणी करू लागला। त्याच्या पत्नीने विक्रीसाठी मांस उपलब्ध नसल्याचे त्याच्या मित्राला सांगितले, परंतु तिचे काही न ऐकता त्या मित्राने घरी जे शिजवण्यासाठी ठेवलेले मांस होते ते जबरदस्ती घेऊन गेला। जेव्हा गोघातक कसाई स्नान करून घरी परतला तेव्हा त्याच्या पत्नीने मांस नाही असे सांगून मांस नसलेले ताट वाढायला ठेवले। तेव्हा तो कसाई बायकोवर रागावून ओरडला की मी मांसाविन भोजन करूच शकत नाही। तेव्हा तिने सांगितले घरी शिजवण्यासाठी ठेवलेले मांस त्याचा मित्र पाहुण्यासाठी घेऊन गेला असे सांगूनही त्याचा राग शांत झाला नाही। तात्काळ त्याने मांस कापण्याचा चाकू हातात घेतला, घराच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका बैलाच्या तोंडात हात घालून जीभ चाकूने कापून घरी आणली। बघा किती मूर्ख माणूस। चुलीच्या निखाऱ्यावर त्या जिभेला शेकले आणि ती भातावर ठेवून खाण्यासाठी बसला। त्याने भाताचा एक घास खाऊन दुसरा घास जसाही जिभेवर ठेवून चावायला लागला त्याच्या दातानेच कटून त्याची जीभ खाली गळाली। तात्काळ समजून त्याने केलेल्या कर्माचे योग्य फळ त्याला मिळाले। नंतर तोंडातून निघत असलेल्या रक्तधारा बरोबर घेऊन तो प्राण्यासारखाच 2 हात 2 पायावर चालून क्रंदन करू लागला। त्यावेळी त्याचा पुत्र तिथे उभा राहून त्याच्या पित्याची झालेली अवदशा पाहू लागला। तेव्हा त्याच्या मातेने त्याला म्हटले, पुत्रा, आपल्या पित्याचे कर्तृत्व तू पाहिले, आता हेच पाप तुझ्या माथ्यावर पडण्याची शक्यता आहे। आता तू जर स्वतःचे हित इच्छित असशील तर माझी चिंता न बाळगता इथून दूर निघून जा। तेव्हा तो पुत्र भयभीत होऊन मातेला प्रणाम करून तात्काळ घर सोडून तक्षशिलेला निघून गेला।
इकडे तो गोघातक काही दिवस पर्यंत पशुप्रमाणे क्रंदन करून मृत्यूनंतर अविशी नरकात जाऊन पडला. ज्याची जीभ कापल्या गेली तो पशु पण त्याच वेळी मरण पावला. इकडे गोघातक पुत्र तक्षशिलेला जाऊन कोण्या एका सुवर्णकाराच्या घरी राहू लागला व सुवर्णकाराची कला शिकून त्यात पारंगत झाला. गोघातक पुत्राची सुवर्णकला पाहून तो सुवर्णकार अत्यंत खुश झाला. तो स्वतःच्या पायावर उभा राहून आपला संसार स्वबळावर चालवू शकतो असा विश्वास त्या सुवर्णकाराला वाटल्यामुळे त्याने आपल्या तरुण मुलीचा विवाह त्याच्याबरोबर केला. समयानुसार त्या गोघातक पुत्राचा परिवार वाढू लागला. गोघातक पुत्राची मुले सुद्धा सुवर्णकलेत पारंगत होऊन आपले मूळ निवासस्थान श्रावस्ती इथे आले व आपल्या सुवर्ण व्यवसायात जम बसवला. परंतु त्यांचा पिता तक्षशिला इथे राहूनच काही कुशल कर्म न करताच वृद्धत्वाने पीडित झाला. तेव्हा त्याच्या पुत्रांनी म्हातारपणात त्याचे पालन पोषण करण्याच्या निमित्ताने श्रावस्तीला पित्याला बोलावून घेतले. श्रावस्तीला आल्यावरही त्याच्या प्रकृतीत विशेष फरक पडला नाही. तो गोघातक पुत्र म्हणजे अर्थात सोनार मृत्यूशय्येवर पडून होता. स्वभावतः मृत्यूच्या कल्पनेने तो अत्यंत भयभीत झाला होता. कारण मृत्यूसाठी त्याने मनाची तयारी अजून केलेली नव्हती. सहसा अशी तयारी कोणीच करत नाही. मात्र जसजशी मृत्यूची घडी जवळ यायला लागते त्यावेळी मात्र प्रत्येक जण बेचैन होतो आणि मृत्यूच्या वेळी सुरू होणाऱ्या यात्रेची कोणी तयारीच केली नसल्यामुळे आणि ती यात्रा लवकर सुरू होणार असल्यामुळे मनुष्याला एकदम घाबरायला होते. तसेच त्या गोघातक पुत्रालाही झाले. मृत्यू जवळ येत आहे असे लक्षात येताच तो घाबरू लागला. त्याची ती भयभीत अवस्था पाहून त्याच्या तरुण पुत्रांनी भिक्षू संघाबरोबरच भगवंतांनाही आमंत्रित करून भोजनदान केले. भोजनदानानंतर त्याच्या पुत्रांनी तथागतांना म्हटले, भगवान, आम्ही भोजनदान आमच्या पित्याच्या जीवनासाठी केलेले आहे. आपण त्यांना जीवदान द्यावे. त्यांना आपण आशीर्वाद द्यावा. त्यांना असा आशीर्वाद द्यावा की त्यांना दीर्घायुष्य लाभो. मरणशय्येवर पडलेला मनुष्य अजूनही जीवनाची आकांक्षा करतो. याचा अर्थ असा की त्याने जीवनापासून धडा शिकलेला नाही. जीवन व्यर्थ आहे याचा अर्थबोध अजून त्याला झालेला नाही. याचा अर्थ असा की तो जीवन जगलाच नाही. अन्यथा त्याच्या लक्षात नक्कीच आले असतं की जीवन व्यर्थ आहे, जीवन दुःख आहे. त्याचे पुत्र भगवंतांना म्हणाले, भगवान, आमच्या पित्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद द्या. भगवान हे ऐकून हसले व त्या वृद्धास म्हणाले, उपासक, आता तरी तू जीवनाचा मोह सोड. दीर्घ जीवनाची इच्छा ही मूर्खता आहे आणि आता तरी तू ही मूर्खता सोड. आता तरी जाग. आता तू म्हातारा झाला आहेस. तुझे शरीर पिवळ्या पानासारखे झालेले आहे आणि परलोकाच्या यात्रेला तू निघालेला आहेस. परंतु तू तुझ्यासाठी ना पुण्याचा रस्ता निर्माण केला, ना ह्या दूरच्या यात्रेसाठी लागणाऱ्या सिदोरीची व्यवस्था केली. तुझी झोडी तर अगदीच खाली आहे. हे जीवन तर संपण्याच्या मार्गावरच आहे.
कारण तू अगदी पिवळ्या पानासारखा झालेला आहेस. कधी गळून पडशील सांगता येत नाही. जराशी हवेची झुळूकही ह्या पिवळ्या पानाला गळून पाडण्यासाठी पुरेशी आहे. तरी पण ह्या वृक्षाला चिकटून राहण्याची इच्छा धरतोस. आता तू तयारी कर ह्या वृक्षापासून अलग होण्याची. आणि ज्या यात्रेला तू यापुढे निघणार आहेस ती फार लांब यात्रा आहे. मृत्यूनंतर हा देह तर सुटेलच, परंतु ह्या देहाने जे काही तू कमावले आहेस ते पण सुटून जाईल. तू काही असे कमावले आहे का की जे देहाच्या पलीकडे आणि देहाशिवाय तुझ्या बरोबर येऊ शकते? म्हणूनच देहाशिवाय तुझ्या बरोबर जे येऊ शकते त्यालाच आपण पुण्य म्हणतो. पुण्याचा अर्थ असा आहे की अशी कमाई जी देहातीत आहे, ध्यानाची कमाई, समाधीची कमाई, पुढील यात्रेसाठी साठवलेली शिदोरी आहे. रस्त्यात भूक लागली तर थोडीशी तरी शिदोरी हवी ना. आणि तुझ्याजवळ ही शिदोरी अजिबात नाही, तरी तू लांब जीवनाची आकांक्षा करतो. आणि लांब जीवन मिळाले आणि दीर्घायुष्य लाभले तरी त्याने काय होणार? तू आज दीर्घायुषी असूनही काय मिळवलंस? 100 वर्ष जगूनही तू काय मिळवलंस? ही मूर्खता सोड. आणि जे तू 100 वर्षात मिळवू शकला नाही ते तू 2-4 वर्ष जरी पुन्हा जगलास तरी त्याने काय साध्य होणार? तू जीवनाचा नव्हे स्वतःचा शोध घे. आपली प्रतिष्ठापना कर. आपला केंद्र शोध. मृत्यूशी झगडण्याचा तोच उपाय आहे. मृत्यू सदा जीवनावर विजय प्राप्त करतो. म्हणून मृत्यूशी झगडण्याचा उपाय जीवन होऊ शकत नाही. कारण कितीही वैद्यकीय शास्त्र विकसित झाले तरी मृत्यू दर 100%च राहणार. माणसे जन्माला येणार तेवढेही मरणारच. मृत्यू दर कधीच कमी होणार नाही. कितीही औषधे घ्या, लाख उपाय करा, मनुष्य थोडा अधिक वर्ष जगेल, परंतु मृत्यू हा येणारच. असे कधी होणार नाही की 100 मुले जन्माला आली आणि 99 मेली, एक तरी वाचला. म्हणून मृत्यूदर सुनिश्चित आहे. तो 100%च आहे, त्यापेक्षा कमी नाही. भगवान त्या मरणशय्येवर पडलेल्या म्हाताऱ्याला फार कठोर बोलले. मरणाऱ्या माणसाला एवढे कठोर कोणीच बोलत नाही. मरणाऱ्याला तर लोक सांत्वना देतात, मंत्र म्हणतात, पूजापाठ चालू करतात, परंतु बुद्ध अशा समयी कठोर बोलतात. आपली प्रतिष्ठा करायला सांगतात, प्रज्ञावान व्हायला सांगतात, मोह सोडायला सांगतात. आता मूर्ख राहू नको, तर स्वप्नातून जागा हो. कारण जीवन हे एक स्वप्न आहे, मृगजळ आहे. त्यातून स्वतःची सुटका करून घ्यायला बुद्ध सांगतात. बुद्ध खोटी सांत्वना देत नसतात. आणि जे सांत्वना देतात ते बुद्ध नाहीत, संत नाहीत. परंतु सांत्वना देणाऱ्यांना आम्ही संत म्हणतो, त्यांची पूजा करतो. कारण ते आपल्याला भुलवून ठेवतात. ते सांगत असतात सर्व काही ठीक होईल, चिंता करू नका. सध्या ग्रह ठिकाणावर नाहीत, परंतु लगेच ठिकाणावर येतील, सर्व व्यवस्थित होतील. बुद्ध किंवा खरे संत सत्य सांगतात. आणि सत्य अगदी कठोर असते. सत्य अगदीच कठोर नसते, परंतु आम्हाला असत्यात जगण्याची एवढी सवय झालेली असते की सत्य हे कठोर वाटते.
आम्ही आपलं जीवन एवढं असत्य केलं आहे की सत्याचा घाव खोलवर जाणवतो. आपल्याला सांत्वना त्यानेच मिळते जे आपल्याला अनुकूल असते. आपल्याला प्रतिकूल जे असते त्याने खोलवर घाव जाणवतो. सत्य तर अगदी सरळ आहे, परंतु आमचे मन संस्कारांनी भरलेले आहे, अशा गाठींनी भरलेले आहे की सत्य असत्य जाणवते व असत्य हे सत्य वाटते. मात्र इथे बुद्ध जरी कठोर वाटत असले तरी ते आपले कल्याण मित्र आहेत, कारण मरतेक्षणी तरी आपल्याला ते जागे करू इच्छितात. विचार करा, जेव्हा 100 वर्षाचा म्हातारा अजून जगायची इच्छा करतो तर हे कशाचे लक्षण आहे? याचा अर्थ तो 100 वर्षे जीवन जगलाच नाही, वरवरच जगला. जीवनाची ओळख त्याला झालीच नाही, जीवनाचा सार त्याला कळलाच नाही. अन्यथा जीवनाला पकडून ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला नसता. त्याने आनंदाने जीवन त्याग केला असता. त्याने धन्यवाद दिला असता की चला, एक दुःखद स्वप्न संपलं, एक व्यर्थ असणारी धावपळ संपली. जीवन धरून ठेवणारा माणूस विचार करतो की माझी मुले, त्यांची लग्न, त्या मुलांची मुले, नातीपोती, ह्या सर्वांचं कसं होईल? एवढं धन कमावलं, त्याचं काय होईल? आता काय करू? मध्येच हा मृत्यू येऊन टपकला. अनेक अर्धवट कामं पडून आहेत. भूतकाळात बरीच कामं केलेली, त्यापैकी बरीच कामे अर्धवट पडून आहेत. अजून थोडा जगलो असतो तर तीही कामे पूर्ण केली असती. जसे कोणी या जगात सर्वच कामे पूर्ण केली. अरे माणूस फक्त मागेच पाहत राहतो. पुढे येणाऱ्या सत्याचा, मृत्यूचा माणूस विचारच करत नाही आणि एक दिवस असाच रडत रडत मरतो. आणि म्हणून तो जीवनात तर काही प्राप्त करीत नाहीच, परंतु उत्तम मरणाची ही संधी तो गमावून बसतो. म्हणून बुद्ध म्हणतात, जीवन तुम्ही सदा जागरूक राहून पाहाल तरच तुमच्यात सत्याचा आविष्कार होईल. तुम्ही कशाने जागता याने विशेष अंतर पडत नाही. इथे त्या म्हाताऱ्याला मृत्यूने जागण्याचा सल्ला देताना वरील 4ही गाथा भगवंतांनी म्हटलेल्या आहेत. त्या गाथा आपण म्हणूया. पंडूपलासो वदानिसी येम पुरसापिच ते उपठिता वियोग मुखेच तिठ्ठसी पाथेयम पीच ते न विज्जती पिकले पान तू झालासी उभे मदूत तुझ पासी लांब यात्रेला जरी निघाला नसेसी दोरी तुझ पासी सो करोही दीपमत्तनो क्षिपं वायं पंडितो भव निद्धन्तुमलो अनंगनो दिव्यं हरि भूमिमेसी बनवूनी द्वीप स्वतःसाठी शीघ्र शोधन उद्योगाने मलविहीन दोष रहित हो दिव्य भूमीच्या प्राप्तीने उपनीत वयोच दानिसी संपय्यातोसियेमस संतिके वासोपिच ते नथियंतरा पाथेयं पीच ते न विज्जति
तुझी आयु ही संपत आली, सन्निध तू असे. यात्रेच्या वाटेत आसरा आणि सिरोरी तुझी नसे. सो करो ही दीपमत्तनो क्षिप्पं वायं पंडितो भवं. निघ्नन्तमलो अनंगनो न पुनं जातिजरं उपैहिसि. द्वीप स्वतःसाठी तो बनवीन, शीघ्र शोधन उद्योगाने. मलरहित दोष रहित हो, तुटतोय जन्माची बंधने. अशा रीतीने भगवंतांनी ह्या गाथा म्हटल्या. त्याचा आपण अर्थ समजून घेऊ. बुद्ध म्हणतात, तू पिकलेले पान झाला आहेस, तू मरणासन्न झाला आहेस. यमदूत तुझ्याजवळ येऊन उभे आहे. तुझी लांब यात्रा आता सुरू होणार आहे आणि तुझ्याजवळ रस्त्याने जाताना पुण्याची सिदोरी पण नाही. म्हणून तू आता स्वतःसाठी द्वीप बनव, परिश्रम कर आणि पंडित बन. तू मळाचे अर्थात विकाराचे प्रक्षालन कर आणि निर्दोष बन, निर्मल बन. ह्याने तू दिव्य आर्य भूमीस म्हणजे शुद्धावासास प्राप्त करशील. बुद्ध त्या वृद्धास, गोघातक पुत्रास त्या वृद्ध सोनारास म्हणतात, अरे वृद्धा, तू पिकलेले पान झाला आहेस. तुझे मरण अगदी थोड्या घटकेवर येऊन ठेपलेले आहे. आता तू जीवनाची आशा सोड. कालपर्यंत तू टाळू शकत होता, आता ते शक्य नाही. आणि असेच आपण सारे विचार करीत असतो की आज तर आपण जिवंत आहोत, उद्या जेव्हा मृत्यू येईल तेव्हा पाहून घेऊ. आणि आता तर आपण तरुण आहोत, म्हातारे होऊ तेव्हा बघून घेऊ. मी आता थोडा मरणार आहे, मी फार दिवस जगणार आहे, अजून काय बिघडलं, आता तर सर्व ठीकच आहे. आणि जेव्हा वृद्ध होतो तेव्हाही असाच विचार करतो की आपण अजून जगायला हवे. नातवांची लग्ने अजून झाली नाहीत, नातवांच्या मुलांची तोंड बघायची होती, मग त्यांच्या मुलांची लग्ने बघायची होती, वगैरे वगैरे. मात्र सहज कोणी मरणाला तयार होत नाही की हे मृत्यू तू लवकर ये, मी आता तयार आहे. जे बऱ्याचदा म्हणत असतात की हे मरणा, तू लवकर ये आणि मला घेऊन जा, परंतु ते सुद्धा अंतःकरणातून म्हणत नाही. ते सर्व वरवरचं असतं. आणि ज्यावेळी मृत्यू येतो त्यावेळी ते भयभीतच होतात. इथेही तो म्हातारा भयभीत आहे. बुद्ध त्याला उरलेल्या घडी दोन घडीचा उपयोग जागण्यासाठी करायला सांगतात, मरणाला सामोरे जायला सांगतात, त्याला आनंदाने स्वीकारायला सांगतात. बुद्ध म्हणतात, माझे आशीर्वाद तुझ्या कामी येणार नाही आणि असे आशीर्वाद मी देत पण नाही. कारण जन्म दुःख आहे, तारुण्य दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, जीवनाचा सारा आस्वाद दुःखमय. मग या जीवनाला वाढवण्यात काय अर्थ? तू कॅन्सरला, क्षयरोगाला, आजाराला वाढवण्याची इच्छा धरतो काय? बुद्धांनी त्याला फारच डिवचलं. कारण सत्य ही अशी गोष्ट आहे की ती क्षणात घडू शकते. दुःखातच माणूस जागू शकतो. गरम लोखंडावरच घाव घातला जातो,
त्याला दुखावल्याशिवाय तो जागणार नाही हे बुद्ध जाणून होते. सुखात तर माणूस सुस्त होतो, झोप लागते, दुःखात त्याला झोप लागत नाही. सो करो ही दिप्पमत्तनो क्षिप्पम वायम पंडितो भव. सागरात जसा छोटासा द्वीप असतो ना, असा द्वीप बनव. द्वीप म्हणजे सर्व बंधनातून मुक्त. एकटे होणे, विसरून जाणे की कोणी माझी पत्नी, मुलगा, नाती, पुती, धन संपत्ती होती, कारण हे सर्व इथेच राहणार आहे. स्वतःचा देह पण विसरून जाणे, कारण हे सर्व उधार घेतलेले आहे. भगवान म्हणतात ना, अत्ताही अत्तनो नथी पुत्तो मत्ती धनन्नत्ती इथी बालो विहयती. अत्ताही अत्तनो नथी कुथो पुत्ता कुथो धनम. अरे पुत्र माझे, धन माझे असं म्हणत राहतो मनुष्य, परंतु मीच स्वतःचा नाही तर मग हे धन कसे न पुत्र कसे हे माझे होतील काय? तेव्हा आणि अशी जी भावना निर्माण होईल तेव्हाच खरोखर निर्वाण घटित होतं. मृत्यूचे निर्वाणात पर्यवसान होते. जो जागतो, जो निर्विकार होतो, जो अहंकार मुक्त होतो, निर्दोष होतो, निर्मल होतो, मनाचा मळ धुवून काढतो, जो निर्वाण प्राप्त करतो, अशा व्यक्तीला बुद्ध पंडित म्हणतात. आणि अशीच व्यक्ती दिव्य आर्यभूमी प्राप्त करते. आर्यभूमी म्हणजे जिथे श्रेष्ठजन निवास करतात, दिव्य लोक निवास करतात, ज्याला स्वर्गलोक, ब्रह्मलोक असेही म्हणता येईल. मात्र असे काही भौगोलिक स्थळ नाही जिथे ते निवास करताना दिसतात. बुद्धांचे मर्ताक्षणीचे कठोर शब्द ऐकून सुरुवातीला तो वृद्ध सोनार, तो गोघातक पुत्र बिचकला. त्याला वाटलं, ह्या मुलांनी कशा व्यक्तीला बोलावला जो आशीर्वाद तर देणं सोडाच, जीवन समाप्त करण्याच्या गोष्टी करतो. आणि हे जीवन संपलं तर राहिलं तरी काय? दुसरा कोणी साधू संत असता तर म्हटलं असतं, काळजी करू नको, सर्व ठीक होईल, भगवान परीक्षा घेत आहे, ही परीक्षेची वेळ आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रात्र कितीही अंधेरी असेल पण सकाळ होणारच आहे, हिम्मत सोडू नको, तू लवकरच उठून उभा राहशील. पण ह्या बुद्धाचं सर्व निराळच दिसतंय. मात्र नंतर त्या वृद्ध सोनाराच्या हृदयात प्रकाश पडला. सुरुवातीला तो विचकला, पण नंतर प्रकाश पडला. ज्याप्रमाणे वीज चमकावी, सांत्वनेच्या जागी कठोर शब्द काम करून गेले. तो मनुष्य हिम्मतवान होता. अशा विजेच्या चमकल्याने त्याच्या जीवनाचे शेवटचे क्षण ज्योतिर्मय झाले. त्याला स्पष्ट दिसायला लागलं की गोष्ट अगदी सरळच होती. त्याला कपटाचे जाळे नव्हते. सोनारालाच काय, पण कोणालाही समजेल अशीच गोष्ट होती. कुठल्या शास्त्रातील मोठ्या मोठ्या सिद्धांताच्या गोष्टी नव्हत्या. त्याने त्या सत्याचा स्वीकार केला. त्यानं बुद्धाचे दिलेले कडू औषध पचवलं, कारण तो अनेक वर्ष आजारी होता, खाटेवर पडून होता. वरील 4 गाथांपैकी पहिल्या 2 गाथा उपदेशानंतर त्याला बोध प्राप्त झाला. त्याच्या लक्षात आलंय की शरीर अनित्य आहे आणि तो लगेच श्रोतापत्ती फलास प्राप्त झाला. आणि भगवंताने जेव्हा त्याच्या मनाचा कल पाहिला की तो अजून उपदेश ग्रहण करण्यास अनुकूल आहे, तेव्हा दुसऱ्या 2 गाथा त्यांनी म्हटल्या. उपनयित वयोच दानिसी संपयातोसी ये मत्स्य संतिके वासोपीच ते नथी अंतरा पाथेयम पीच ते नविद्यती. सो करो ही दीप्पमत्तनो क्षिप्पम वायम पंडितो भव निद्धंत मनो अनंगनो न पुनः जाती जरमी उपेहिसी. याचा अर्थ आहे, आता तुझी आयु समाप्त झालेली आहे, तू यमाच्या जवळ पोहोचलेला आहेस.
रस्त्यात एखादे निवासस्थान पण नाही आणि तुझ्याजवळ पुण्याची काही शिदोरी पण नाही. म्हणून तू स्वतःसाठी द्वीप बनव. शीघ्रही परिश्रम करून पंडित हो. साधनेचा अभ्यास करून पंडित हो. तू विकारमलाचे प्रक्षालन करून निर्मल बन. पुन्हा जन्म, जरा, रोग तथा मृत्यू यांच्या बंधनात तू पडणार नाहीस. उपरोक्त 2 गाथा उपदेशानंतर तो वृद्ध सोनारास अनागामी फल प्राप्त झाले आणि तो आनंदाने हसत हसत भगवंताच्या पायावर डोके ठेवून मरण पावला. खरोखरच भाग्यवान होता तो. कारण बुद्धासारखा वैद्य जीवनाच्या शेवटच्या क्षणीही मिळणे ही साधी गोष्ट नाही. मरताना तो गोघातक पुत्र अनागामी फल प्राप्त करून मेला. बुद्धाच्या कठोर वाणीच्या तलवारीने त्याच्या मोहाचे जाळे कापून काढले होते. त्यांनी बुद्धांच्या चरणी आपले डोके ठेवले. तो झुकला, समर्पित झाला. त्यांनी बुद्धांना धन्यवाद दिला. तो म्हणाला, काही हरकत नाही. जीवनभर मी भटकत होतो. बरं झालं बुद्धांनी मला शेवटच्या क्षणी तरी जागवलं. आणि म्हणतात ना, सुबह का भूला श्याम घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते. सूर्यास्ताच्या वेळी का होईना तो घरी परत आला होता. त्याच्या लक्षात गोष्ट आली होती आणि त्याने मागे वळून पाहण्याचे बंद करून टाकले. आणि जसे आपण मागे वळून पाहण्याचे बंद करतो, जीवनाची वासना सोडून देतो, त्याच वेळी आपल्या अंतरंगात शांती फलित होते, ध्यान लागते, समाधी फलित होते, वासना जशी निघून जाते, विचारही आपोआप समाप्त होतात आणि उरते फक्त निर्मल चित्ताची दशा. बुद्धांचा हा अमूल्य शोध आहे. ही अनमोल प्रक्रिया आहे. क्रांती क्षणात घडू शकते. योग शिकवणाऱ्या ऋषी मुनीत, साधू संतात अशी अनमोल व्यवस्था नाही. योग म्हणतो जन्मोजन्मी प्रयत्न करूनच मोक्ष मिळू शकतो. बुद्ध म्हणतात, जर बोध ग्रहण करण्याची क्षमता असेल, हिंमत असेल, तर क्षणात सम्यक समाधी प्राप्त होऊ शकते. क्षणात क्रांती घडून येते. अनंत काळ त्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. टोकाचे श्रम करण्याची गरज नाही. फक्त त्वरा हवी, तीव्रता हवी. त्या वृद्ध सोनाराने तीव्रतेने जाणले की बुद्धांचे म्हणणे अगदी 100% खरे आहे. मृत्यूने चारही बाजूने घेरलेच होते. मग कशाला उशीर? त्याने सत्य जाणले. अनित्य बोध प्राप्त झाला. तो बुद्धांच्या चरणावर झुकला व अनागामी फलास प्राप्त करून क्षणात देहचेतना विहीन झाला. ही घटना फारच अर्थपूर्ण आहे. अशीच दशा प्रत्येक मनुष्याची आहे. असे थोडेच आहे की पिवळे पान झाल्यानंतर ते गळून पडते. हिरवी पानं पण गळून पडतात. मृत्यू थोडाच म्हातारपणात येतो. तो तरुण वयातही येतो. आपली ही अवस्था सुवर्णकारासारखीच आहे. जराही भिन्न नाही. असे आवश्यक नाही की उद्या आम्ही सारे उपस्थित असू. कधीही आमच्यातून कधीही निरोप घेऊ शकतो, कोणीही घेऊ शकतो. असे नाही की यमदूत मृत्यूच्या वेळीच येतो. यमदूत तर आपल्या आसपासच भटकत असतो. आपल्या जन्मापासूनच सदा आपल्या सोबत आहे. एवढंच आहे की तो कधी कोणावर लवकर झडप घालतो, कधी कोणावर उशिरा. तुम्ही असा विचार करू नका की त्या म्हाताऱ्या माणसाचं ठीक आहे, आपला ह्या गोष्टीशी काही संबंध नाही. तुम्हाला वाटत असेल की ही फक्त म्हाताऱ्याची गोष्ट आहे, परंतु अशी नाही. तुमची आमची सर्वांचीच ही कहाणी आहे. 1 दिवसाच्या मुलाची ही कहाणी आहे. कारण त्याने एक श्वास घेतला, परंतु दुसरा श्वास घेता येईलच असे नाही.
कोणाचाही चालू असलेला श्वास कधीही बंद पडू शकतो. तो सुवर्णकाळ अत्यंत भाग्यवान होता, कारण तो बुद्धाच्या चरणी लीन होऊन बुद्धांना शरण जाऊन मेला. मुले रडली असतील, कुटुंबातील लोक रडले असतील, कारण ही अपूर्व घटना त्यांच्या लक्षातही आली नसेल की त्यांचा म्हातारा हा अनागामी फलास प्राप्त करून मेला. जीवनभर तो निद्रावस्थेत जगला, पण मरताना घडी दोन घडीतच क्रांती घडली होती. ही गोष्ट बुद्धांना समजली, बुद्धाच्या अर्हत भिक्षूंना समजली, आणि म्हणूनच अशी अपूर्व घटना धम्मपदात सम्मिलित करण्यात आली. 45 वर्षाच्या दीर्घ काळात हजारो घटना घडल्या होत्या. हजारो उपदेश भगवंतांनी साऱ्या जगाला दिले होते, परंतु या सर्व घटनांचा उल्लेख धम्मपदात नाही. ज्या घटना बऱ्याच अंशी प्रतिकात्मक आहेत, त्यांचाच उल्लेख यात केलेला आहे. नुसत्या जीवनासाठी झगडू नका, निर्वाणासाठी झगडा. म्हणूनच बुद्ध म्हणतात, निब्बाणम परमं सुखं. आणि इच्छा धरायची असेल तर जीवनातून मुक्त होण्याची इच्छा धरा. वृद्ध सोनार अनागामी होऊन मेला, म्हणजे निर्वाणाच्या तिसऱ्या स्रोतात समाविष्ट होऊन मेला. ही मृत्यूला स्वीकार करण्याची अवस्था आहे, कारण मृत्यू जीवनाचा अपरिहार्य हिस्सा आहे. मृत्यू काही दुर्घटना नाही, मृत्यू जीवनातच लपलेला आहे. म्हणून त्याला स्वीकार करून आनंदाने शांत भावाने मेले पाहिजे. जीवनात खूप पाहिलं, आता काही पाहण्यासारखं नाही, त्यात काही सार नाही, अशा जागरूक भावनेने शांत भावाने जो मरतो तो आर्यभूमीत स्थिर होतो आणि जन्म व म्हातारपणाच्या बंधनातून मुक्त होतो, असे बुद्ध म्हणतात. अशा रीतीने त्या गोघातक पुत्राची सोनाराची कथा आहे. आणि ही कथा त्या सोनाराचीच नसून तुमची आमची सर्वांचीच आहे. जीवनभर आपण जगतो आणि शेवटी मरतो, आणि मरताना आपल्या चित्ताची अवस्था फार दुःखमय असते. आपण मरणाच्या भीतीने गळून गेलेलं असतो. आनंदाने कोणीच मरत नाही, परंतु भगवान म्हणतात, जो आनंदाने मरतो, स्वखुशीने मरतो, हसून मरतो, त्यालाच स्वर्गवास मिळतो. स्वर्गवास म्हणजे एक चित्ताची अवस्था आहे, आनंदाची अवस्था आहे, निब्बाणाची अवस्था आहे. ती तुमच्या आनंदातच समाविष्ट आहे. परंतु दुःखी असाल तर ते दुःख कॅरी ओव्हर होत जाते आणि त्या संस्कारांचा पुनर्जन्म होतो. अशी पुनर्जन्माची इथे व्याख्या भगवंतांनी केलेली आहे. म्हणून ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येकानं निब्बाण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. ह्याच गोष्टी इथं शिकायच्या आहेत. धन्यवाद. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, ही सदिच्छा बाळगून मी आपली ही कथा पूर्ण करतो. जय हिंद.